उन्हाळा म्हटलं की आंबट आणि आंबट असं खायला असेल आंबट किंवा थंड तर प्रचंड आवडतं. आणि आंबा हा सगळ्यांनाच आवडतं. तसंच कैरीसुद्धा सगळ्यांना आवडते. कैरी आली म्हटलं की आंब्याचं पन्हं, कैरीचं पन्हं किंवा आपल्याला त्याची भाजी, आंबट गोड तिखट अशी भाजी. तर भाजीची रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे, त्यामुळे नक्की चेकआउट करा तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर. तर आज अशी चटपटीत पण अगदी साधी रेसिपी आहे, जी आपण एकदा करून ठेवली, आपल्याकडे कैऱ्या असल्या करून ठेवली की आपण आरामात एक हप्ता तरी नक्कीच खाऊ शकतो. शक्यतो आंबा कैरीचा कोणताही पदार्थ एवढे दिवस टिकत नाही. शक्यतो आंबट गोड म्हटलं की उन्हाळ्याचं जेवण कमी जातं आणि मग शक्यतो भर असतो तो आंबट आणि थंडवरती. तर चला, हाय, मी कल्पना, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे आपण फ्रेश अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या आणि असे कट करून घ्यायच्या. आता थोडे बारीक अशा उभ्याच कट करून घ्यायच्या किंवा तुम्हाला हवं असेल भाजीसारख्या चौकोनी तशा कट करून घेतल्या तरीसुद्धा चालतात. उभ्या कट करून घेतल्या तरीसुद्धा चालतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं तुम्हाला हवं, जसं खायची इच्छा आहे तसं तुम्ही कट करू शकता. आता हे बघा, छान अशी उभ्या कापल्या की ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतात. अशा आकारामध्ये ह्या कट करून घ्यायच्या. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, पटकन होते, खूप कमी साहित्य आहे आणि आपल्याला खूप कमी गॅसचा वापर आहे, त्यामुळे नक्की बघा. तर इथे आपण सगळ्या ज्या 2 कैऱ्या होत्या ना त्या व्यवस्थित अशा लांबक्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आता मिरची पावडर टाकायचं. तर इथे अर्धा चम्मच मी मिरची पावडर टाकलेला आहे. जसं तिखट आवडतं कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं. आता इथे तेल थोडंसं गरम करून घेतलं. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरंसुद्धा व्यवस्थित असं फुलून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकायचं. जर आता लसूण तुम्हाला ठेचून वापरायचं आहे, कट करून वापरायचं आहे, तुम्ही जसं हवा तसं वापरू शकता. आता फ्रेश लसूण आपण इथे ठेचून घेतला आणि ह्याच्यात टाकलेला आहे. आता हा जो काही तडका आहे तो आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया, पसरवून घ्यायचा. ते बघा, छान आपण हे तडका पसरवून घेतला. त्यामध्ये थोडंसं लसूण वगैरे होता तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स. आता हे सगळं जे काही आहे ना ते आपण फक्त मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण तडक्यामध्ये फक्त मोहरी, जिरं आणि लसूण ह्या 3च गोष्टी वापरलेल्या आहेत आणि इकडे हळद, मीठ, तिखट. आता हे सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता छान असं तुम्ही हाताने सुद्धा घेऊ शकता. शक्यतो हाताने घ्यायचं जेणेकरून हे व्यवस्थित सगळ्या जे कैऱ्याचे काप आहेत त्यांना व्यवस्थित असं लागलं जातं खालपर्यंत. तर हे बघा, तयार झाली मस्त आपली अशी चटपटीत कैरीची, जी आपण तोंडी लावण्यासाठी मस्त आपण पटकन तयार करू शकतो जेवणाच्या वेळेस, किंवा जर करून ठेवलं तर 1-8 दिवससुद्धा व्यवस्थित ते छान राहतं आणि जेवणासोबत आंबट खायलासुद्धा खूप छान वाटतं. तर कोणती रेसिपी जर असली ना जी खूप लाँग असेल, खूप साहित्य असेल तर करायचासुद्धा कंटाळा येतो. आता तसंच काहीसं होतं जे आपल्या भाजीच्या बाबतीत. पण भाजी करून ठेवली ना तरीसुद्धा भाजीसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे जर तुम्हाला कैरीची भाजीची रेसिपी पाहिजे असेल ना, आपल्या चॅनलवरती आधी दिलेली आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथे छान असे आपले काप तयार झालेले आहेत. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी होती. तुम्ही माझी इथपर्यंत रेसिपी पूर्ण बघितली, मनापासून धन्यवाद. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तर अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.